तरुणच आहात आपण. मोबाईल नावाची एक वस्तू आपल्या आयुष्यामध्ये खूप जास्त प्रमाणात वापरायला लागलेलं आहे. त्याचे जेवढे चांगले उपयोग आहेत तर त्याच्यातून फसवणुकीचं प्रमाणसुद्धा वाढलेलं आहे. आणि ते वाढायचं कारण की त्याच्या संदर्भामध्ये आपलं जे अवेअरनेस आहे, तो मोबाईल कसा वापरायचा, काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, या गोष्टीची आपल्याला पूर्ण कल्पना नसते. लहान मुलापासून सगळे वापरत आहेत आणि तो कसा वापरायचा याच्याविषयी थोडीशी जागरूकता करावी, की जेणेकरून आत्ताच यांनी सांगितलं. ठीक आहे, हे चालू राहणार. आधीमध्ये काय महत्त्वाचं असेल तरच घेईन मी. आत्ताच यांनी सांगितलं की एका प्राध्यापकांना 8 लाख रुपयाला हे केलेलं आहे. तर आज मी व्याख्यान देणार नाही, तर तुमच्या ह्या सायबर क्राईमच्या संदर्भामध्ये ज्या काही तुमच्या कन्सेप्ट आहेत किंवा ज्या काही तुम्हाला सायबर क्राईम म्हणून समजतं त्याच्याविषयी आपण चर्चा करणार आहे. मी आता यांनी मला सुरुवातीलाच विषय दिला की त्यांना कोणीतरी सांगितलं की सुप्रीम कोर्ट तुम्हाला अरेस्ट करणार आहे आणि मग तुमची अरेस्ट जर टाळायची असेल तर तुम्ही आम्हाला एवढे पैसे द्या वगैरे वगैरे. तर काही मूलभूत गोष्टी असतात की ह्या ऑनलाईनच्या जगामध्ये आपण विसरून गेलेलो आहे. म्हणजे व्हर्च्युअल वर्ल्डमध्ये असताना सगळ्याच गोष्टी आभासी आपल्याला वाटायला लागतात, परत ते त्यात तशा नसतात. उदाहरण द्यायचं झालं तर अटक करणं हा जगाच्या सगळ्या कायद्यांमध्ये हा पोलीस यंत्रणेचा अधिकार असतो. न्यायालयामध्ये लोक स्वाधीन होतात, तो एक तांत्रिक भाग आहे की न्यायालयासमोर स्वाधीन होतात, पण तिथं स्वाधीन झाल्यानंतरही न्यायालय त्यांना अटक करण्यासाठी पोलिसांच्याच ताब्यात देतं. म्हणजे अटकेचा हा संपूर्ण प्रकार पोलीस यंत्रणा जी आहे, म्हणजे पोलीस विभागाचे आमचे पोलीस स्टेशन्स असतील, क्राईम ब्रँच असेल किंवा काही ईडी तुम्हाला माहीत असेल, ईडीच्या बाबतीमध्ये असे काही जे वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत राज्य शासनाचे आणि केंद्र शासनाचे, त्यांना अटकेचा अधिकार आहे. त्यामुळे जर तुम्हाला कोणी असं म्हटलं की तुम्हाला अटक केली जाणार आहे वगैरे वगैरे, तर त्यांना त्यांचा पत्ता विचारून घ्या किंवा तुम्ही आम्हाला नेमकं कोणत्या ठिकाणी अटक करणार आहे, आम्ही त्या ठिकाणी येतो. म्हणजे माझ्या स्वतःच्या बाबतीत असं झालं होतं की मलाही अरेस्ट होणार होते आणि मुंबई क्राईम ब्रँचमध्ये अरेस्ट होणार होती. मग मी त्यांना विचारलं, होतो तुम्ही पत्ता सांगा तुमच्या ऑफिसचा, मी तुमच्या ऑफिसला येतो. आता मी मुंबईत काम करून आल्यामुळं मुंबईची क्राईम ब्रँच कुठं बसते, मग त्यांनी जे ॲड्रेस सांगितले त्याच्यानंतर मी 2-4 प्रश्न विचारले, त्यांनी स्वतःच फोन कट करून टाकला. म्हणजे डिजिटल अरेस्टच्या बाबतीमध्ये मध्यंतरी तुम्ही न्यूजमध्ये वाचलं असेल की CBIने एक ऑपरेशन राबवलेलं होतं संपूर्ण भारतामध्ये आणि त्याच्यामध्ये डिजिटल अरेस्टच्या संदर्भामध्ये 4 लोकांना देशातल्या वेगवेगळ्या भागातून अरेस्ट केलेलं होतं. हा एक प्रकार झाला. म्हणजे त्यांना फक्त सांगितलं गेलं की तुम्हाला अटक होणार आहे आणि मी एवढे पैसे भरा. पण त्याच्या पुढं जाऊन एक स्टेज असते की माझ्या एका नातेवाईकांच्या बाबतीमध्ये असं झालेलं होतं. बँकेमध्ये मॅनेजर्स आहेत एका कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये एका ब्रँचचे, आणि त्यांना लिटरली तुम्हाला अरेस्ट केलेलं आहे आणि आता तुम्हाला व्हिडिओ कॉल येईल, तुम्ही तो व्हिडिओ कॉल उचलायचा आहे आणि आम्ही जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत तुम्ही जागचा हालायचं नाही. अशा प्रकारे जवळपास त्यांना 1 तास 1.5 तास त्या प्रेशरमध्ये ठेवलं गेलं. आणि नशिबानं त्याच ब्रँचमध्ये माझे एक नातेवाईक होते. मग त्यांना ही गोष्ट समजल्यानंतर त्यांनी मला फोन करून सांगितलं की असा प्रकार झालेला आहे. म्हटलं तू काय करू नकोस, तो व्हिडिओ कॉल बंद करून टाक आणि जवळचं जे पोलीस स्टेशन आहे त्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन ते सगळे मोबाईल नंबरचे कॉल कुठून आला, किती वाजता आला, समोरचा माणूस चं वर्णन, तो कसा दिसत होता, किंवा जर जमलं तुला तर त्या व्हिडिओ कॉलचे स्क्रीनशॉट वगैरे काढून घे. मग ती केस नंतर नवी मुंबई क्राईम ब्रँचला रजिस्टर झाली आणि त्याच्यामध्ये काही लोकांना अरेस्ट पण झाली. 1-1.5 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तर या लेवलला हे होतात. म्हणजे डिजिटल अरेस्ट ही तर खूप मोठ्या लेवलची गोष्ट. आता बऱ्याचदा आमच्याकडं माझ्या अकाउंटमधून एवढे पैसे गेले, माझ्या अकाउंटमधून तेवढे पैसे गेले, अशा स्वरूपाच्या कंप्लेंट येत असतात. तर ते पैसे द्यायसाठी बऱ्याच प्रमाणात तुम्ही स्वतः जबाबदार असता. पहिली तर गोष्ट आहे की रिझर्व्ह बँक बऱ्याच ठिकाणी जागरूकता करते की तुमचा OTP कोणाला सांगू नका, फ्रॉडलंट कॉल करू नका. आणि ज्या ब्रँचमध्ये तुमचं अकाउंट आहे, तुमच्या अकाउंटशी संबंधित जर बँकेला काय माहिती आवश्यक असेल तर त्या ब्रँचमधला कोणीतरी जबाबदार माणूस तुम्हाला फोन करेल
आणि तुम्ही प्रत्यक्ष जाऊन ती माहिती तिथं द्यायची आहे. तुमची सगळी जी माहिती आहे ती तुम्ही बँक अकाउंट उघडताना बँकेला ऑलरेडी दिलेली आहे. मग बँक तुम्हाला का माहिती मागेल? एक कॉमन सेन्सचा प्रश्न. जर तुम्ही सगळी माहिती सगळे डॉक्युमेंट बँकेत जमा केलेत तर बँक तुम्हाला का माहिती मागेल? आणि जर बँकेला तुमची माहिती मागायचीच आहे तर बँक काय माहिती मागू शकते तुमच्याकडे? किंवा तुमचा मोबाईल नंबर बदलला आहे का, तुम्ही मोबाईल नंबर अपडेट करा. किंवा तुम्ही आधार कार्ड दिलेलं नाही आहे ते आधार कार्ड लिंक करा. तुमचा पॅन नंबर नाही आहे, पॅन कार्ड तुम्ही लिंक करा. किंवा तुमचा अमका तमका एक चेक आलेला आहे, मग तुम्ही तो दिला आहे का, तो क्लिअर करायचा आहे का? ब्रँचमधून किंवा बँकेकडून तुम्हाला तुमच्या व्यवहारासंबंधित हेच प्रश्न येणार आहे. बँक तुम्हाला कधी म्हणणार नाही की तुमच्या मोबाईलवर असा असा OTP आलेला आहे आणि तो आता तुम्ही आम्हाला सांगा. कारण ब्रँचशी आणि त्या बँकेशी त्या OTPचा काही संबंध नसतो. एक सिस्टीम बँकेने जनरेट केलेली असते, तुम्हाला ऑनलाईन प्लॅटफॉर्म दिलेला असतो आणि तो ऑनलाईन प्लॅटफॉर्म तुम्हाला ॲटोमॅटिकली तुम्ही ज्यावेळी ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करता त्यावेळी तो OTP तुम्हाला देतो आणि ते ट्रान्झॅक्शन तुम्हीच करताय ह्याची खात्री करण्यासाठी तो OTP तुमच्याकडून त्या सिस्टीममध्ये घेतला जातो आणि तो ॲटोमॅटिकली ती ट्रान्झॅक्शन पूर्ण होत असते. म्हणजे फ्रॉड लोक काय करतात हे की त्या बँकेच्या सिस्टीमचा काही डाटा ते प्राप्त करतात, ज्याच्यामध्ये तुमचा अकाउंट नंबर, पैसे किती आहेत हा सगळा डाटा असतो. त्याच्यानंतर एक ट्रान्झॅक्शन जनरेट करतात आणि ते ट्रान्झॅक्शन त्यांना पूर्ण करण्यासाठी त्या OTPची गरज असते. मग ज्यावेळी ते ट्रान्झॅक्शन जनरेट करतात त्यावेळी तो OTP तुमच्या नंबरवर आलेला असतो आणि तुम्हाला मग ते वेगवेगळ्या पद्धतीनं कधी लालच दाखवतील, कधी तुम्हाला प्रेशर करतील की तुम्ही जर OTP दिला नाही तर तुमच्या अकाउंटमधून पैसे निघून जातील किंवा तुमचं अकाउंट बंद पडून जाईल, असे काहीतरी तुम्हाला भीती दाखवतील आणि तो OTP घेण्याचा प्रयत्न करतील. किंवा बऱ्याचदा तुम्हाला तुमचं मेंटल बॅलन्स बिघडवण्यासाठी तुम्हाला वाईट बोललं जातं. म्हणजे तुम्हाला शिवी देतील, तुमच्या आणखीन महिला असतील तर महिलांच्या विषयी काहीतरी अपशब्द वापरतील. असं करून तुमचा मेंटल बॅलन्स तो बिघडवतील. एकदा कॉल करतील, दोनदा कॉल करतील आणि तुमचा मेंटल बॅलन्स बिघडला की मग माणूस आपोआप तो जाऊ दे म्हणतो, देऊन टाकतो OTP. ज्या क्षणी OTP दिला त्या क्षणी तुमचे अकाउंटमधून पैसे निघून जातात. आणि हे पैसेसुद्धा ज्या अकाउंटला ट्रान्सफर होतात ते अकाउंटसुद्धा फ्रॉडलेंट असतात. म्हणजे काही केसेसमध्ये असं निष्पन्न झालेलं आहे की जे कामगार कॅटेगरीतले लोक असतात अशा लोकांना काहीतरी कमिशन देऊन, फी देऊन त्यांच्या नावावर ते अकाउंट उघडले जातात. जेव्हा आम्ही ते शोधायला जातो त्यावेळी तिथं तो माणूसही नसतो आणि त्याच्या अकाउंटवर पैसे नसतात. आणि मग जर पुढचं इन्व्हेस्टिगेशन करून आम्ही जर शोधून काढलाच माणूस तर तो मग कुठंतरी कामगार असतो आणि तो म्हणतो, साहेब आम्हाला हा फलाना भेटला होता, त्यानं सांगितलं होतं माझी काहीतरी अडचण आहे, मला अर्जंटमध्ये पैसे घ्यायचे आहेत आणि तुझ्या खात्यावर एवढे पैसे येतील ते काढून मला दे, त्याच्या बदल्यात मी तुला 200-500 रुपये काहीतरी देईन. अशी अकाउंट बऱ्याचदा वापरले जातात. म्हणजे सायबर क्राईम आता पूर्वी जशा चोऱ्या व्हायच्या आता चोऱ्या कमी झाल्या. म्हणजे माझ्या 16-17 वर्षाच्या करिअरमध्ये मी ज्यावेळी नोकरीत जॉईन झालो तेव्हा जो चोऱ्यांचा ट्रेंड होता तो आता बदलला. कारण आता चोरी करायला मेहनत करावी लागते. रात्रीचं जायचं, घर शोधायचे, खिडकी फोडायचे, दरवाजा फोडायचे, मग कोणीतरी बघणार, पेट्रोलिंगवाला पोलीस पकडणार. हा ट्रेंड आता कमी होत चालला. आता डायरेक्ट तुमच्या अकाउंटवरच चोरी आहे. एक टेक्नॉलॉजी, एक प्लॅटफॉर्म डेव्हलप करायचा आणि मग लोकांच्या अकाउंटमध्ये पैसे काढत राहायचे. तर याच्या बाबतीमध्ये आपल्याला करण्यासारखं एक सामान्य नागरिक म्हणून किंवा एक अकाउंट होल्डर म्हणून करण्यासारखं आहे की अकाउंटच्या संदर्भात कुठलाही फोन आला, कुठल्याही प्रकारचा फोन आला ते त्याला रिस्पॉन्ड करू नका. इरिटेट होऊ नका. फोन कट करा, ब्लॉक करून टाका. ते तुम्हाला दुसऱ्या नंबरवरून फोन करतील, तोही ब्लॉक करून टाका. एक 2-3 दिवस तुम्ही तो नंबर ब्लॉक केला, त्याचे नंबर रिसिव्ह केले की तो तुमच्या नादी लागत नाही. कारण त्यालाही तेवढा वेळ नाही एका माणसाच्या पाठी एवढे फिरायला. त्याला भरपूर लोक पडले. ठीक आहे बा, याला 4 वेळा प्रयत्न केला, हा काय आपल्याला रिस्पॉन्स देत नाही, याला सोड, दुसऱ्याला पकड. त्यावेळी तुम्ही त्याला 2-3-4 वेळा अवॉइड केलं की आपोआप तो तुमचा पिछा सोडेल. एक प्रसंग याच्यामध्ये असा या बाबतीमध्ये सांगतो. मी खांदेश्वर पोलीस स्टेशनला होतो आणि सिटीमध्ये मी त्यावेळी API होतो. सिटीमध्ये स्टेशन हाऊस ड्युटी PSI APIला लागते. म्हणजे जिथं तुम्ही कंप्लेंट नोंदवायला माझ्या पोलीस स्टेशनला येतात तिथं ज्या जागेवर हवालदार बसलेला असतो सिटीमध्ये त्या जागेवर PSI किंवा API बसलेला असतो. म्हणजे तुमची जी तक्रार घेणार आहे तो PSI API तिथं ऐकून घेतो जे काय असेल. खांदेश्वर पोलीस स्टेशनला मी ड्युटीला होतो
त्या स्टेशन हाऊस ड्युटीला. आणि माझ्याच पोलीस स्टेशनपासून एक 50 मीटर अंतरावर भाजी मार्केट होतं. भाजी मधली एक भाजीवाली मावशी आली माझ्या खात्यातून. ते आता मला फोन आला होता, माझ्या खात्यातून 4,000-5,000 रुपये वगैरे असे जायला लागलं तेव्हापासून. तर तिचं चालूच होतं ते. पहिला फोन आला, दिला. मग त्यांनी सांगितलं आता ते जर पैसे तुला परत पाहिजे असेल तर आणखी एक OTP सांग. मग त्या मावशीने परत एक OTP सांगितला, परत पैसे कट झाले. मग आता 2 कट झाले तर परत आणखीन एक OTP सांग. हे असं त्याचं. मग त्या दरम्यानच ती पोलीस स्टेशनला आली होती. मग आल्यानंतर तो कॉल घेतला मी होल्डवर, त्याच्याशी बोललो. तर त्याचा एवढा कॉन्फिडन्स होता की साहेब म्हणजे तुम्ही आम्हाला पकडू शकणार नाही. ठीक आहे म्हणलं, बाबा पकडू शकत नाही. आता समोर माणूस नाही आहे, त्या माणसाचं काय करणार वाकडा आपण. तो कुठं बसला हेही मला माहीत नाही. मग त्याला थोडंसं डिप्लोमॅटिकली टॅक्टिकली बोललो की बा हे असं गरीब आहे, हे आहे, ते आहे, थोडंसं हे करून. मग त्याने जेवढे पैसे घेतले होते त्यातलं एक ट्रान्झॅक्शन त्यांनी रिव्हर्ट केलं शेवटचं. की ठीक आहे म्हणला, एक तुम्ही एवढंच सांगताय हे, तर एक ट्रान्झॅक्शन रिव्हर्ट केलं, बाकी 2 ट्रान्झॅक्शन मला मी देऊ शकत नाही, ते आता माझ्या हातात नाही. शेवटचं ट्रान्झॅक्शन ते एका लेअरमध्ये प्रोसेसमध्ये अजून आहे, तेवढं मला रिव्हर्ट करता येईल. बाकीचे पुढचे जे 2 ट्रान्झॅक्शन झाले ते पैसे गेले तुमचे. हा एक. आता पहिलं तर प्रिकॉशन घ्यायचे, असे कॉल आले तर रिस्पॉन्ड करायचे. कुठलीही जी कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन आहे ती कोणालाही शेअर करायची नाही. OTP असेल, तुमचे आधार नंबर्स असतील, तुमचे पॅन नंबर्स असतील, हे कोणालाही शेअर करायचे नाहीत. जर ब्रँचमधून फोन आला, ब्रँचमधून आपल्याला फोन येतात, काही लोनच्या स्कीम्स असतील, काही डिपॉझिटच्या स्कीम्स असतील, ते ब्रँचवाले तुम्हाला ते सांगतात. तर ते ब्रँचचाच आहे याची खात्री झाल्याशिवाय त्यालाही माहिती द्यायची नाही. आणि नॉर्मली कसं असतं, तुम्ही स्थानिक इथले रहिवासी, तुमचं खातं इथेच कुठेतरी माडमध्ये असतं, फार तर माणगाव वगैरे असं असतं. आता माझ्यासारखा जो ट्रान्सफरेबल जॉबवाला आहे तो खातं कुठेतरी एका सिटीमध्ये असते आणि मी पूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरत असतो. पण माझं सगळं जे ट्रान्झॅक्शन आहे ते मी खातं उघडल्यापासून 2009 साली जेव्हा नोकरीत आलो तेव्हा नाशिकला खातं उघडलेले, अजून नाशिकलाच आहे, कधी बँकेत जावं लागलं नाही. आणि ब्रँचमधले जे लोक आहेत त्यांचा ज्यावेळी फर्स्ट टाईम मला कॉल येतो किंवा आम्ही या ब्रँचमधून बोलतो आहे आणि असं तुमचं ते रिलेशन मॅनेजर वगैरे आहे, त्यांचा नंबर मी सेव्ह करून ठेवतो. कुठलाही ब्रँचचा कॉल आला की मी त्या माणसाला फोन करतो, असं कॉल आला होता, तुझ्या ब्रँचमधून आला आहे का, तू केलास का, किंवा तू कोणाला करायला सांगितलंस. ते खात्री झाल्याशिवाय कुठलंही त्याचे ट्रान्झॅक्शन मी करत नाही. हे थोडंसं पथ्य पाळलं आपलं तर आपण फसवलं जाण्याची कमीत कमी चान्सेस आहे. त्याच्यातूनही अगदी प्रत्येक वेळी माणूस अलर्ट असेल, एखाद्या वेळी गाफील राहायला त्याच्यात होऊ शकतं. आता समजा असं झालंच चुकून एखाद्यासोबत, तर काय करायचं. तर एक नंबर तुम्हाला सांगतो, अगदी लक्षात राहण्यासारखा आहे. 1930 असा सायबर हेल्पलाईनचा नंबर आहे. ज्या क्षणी तुमच्या लक्षात येईल की आपले पैसे असे झालेले, त्याच्यात दुसऱ्या क्षणी 1930ला कॉल लावायचा. तुमचे डिटेल्स सांगायचे की मी असा इथला रहिवासी, माझं पोलीस स्टेशन हे, माझे या बँकेत अकाउंट आहे आणि या बँकेतल्या अकाउंटमधून माझे एवढे पैसे गेलेले आहेत. त्याच्यामध्ये काय होतं, 1930 ही केंद्र शासनानं निर्माण केलेली आहे सायबर फ्रॉड कमी व्हावेत, प्रिव्हेंट व्हावेत यासाठी निर्माण केलेली एक स्पेशल यंत्रणा आहे. आणि त्यांच्याकडे असं ट्रान्झॅक्शन झालं तर तुमचं जे ट्रान्झॅक्शन आहे ते होल्ड करण्याचे पावर्स आहे. म्हणजे तुम्ही सांगितल्यानंतर त्यांनी ते ATMमधून विड्रॉ करायच्या अगोदर ती जी अमाऊंट आहे ती होल्ड करून ठेवली जाते. म्हणजे जरी तुमच्या हातून पैसे सुटले तरी त्या समोरच्या ट्रान्झॅक्शनमध्ये ते होल्ड करून ठेवले जाते. त्या टेक्निकली त्यात जात नाही मी, टेक्निकली फर्स्ट लेअर, सेकंड लेअर, थर्ड लेअर असा असतात. सेकंड लेअर पण होल्ड करू शकतात. जर थर्ड लेअरला गेलं तर ते ट्रान्झॅक्शन पूर्ण होतं, ते होल्ड करता येत नाही. जेवढ्या लवकर तुम्ही सांगाल, असं झालं, जेवढ्या लवकर तुम्ही सांगाल तेवढ्या लवकर तुमचे पैसे जरी गेले असले तरी ते कुठेतरी होल्ड केले जातील. आणि मग होल्ड केलेले पैसे नंतर तुम्हाला ते मिळवता येतील. ते कन्सर्न पोलीस स्टेशनला तुमची तक्रार येईल, त्याच्यामध्ये होल्ड केलेले पैसे असतील तर त्याची कोर्टामार्फत ऑर्डर केली जाईल आणि ते पैसे तुम्हाला मिळतील. ही एक फायनान्शियल फ्रॉडच्या संदर्भातली. त्याच्यानंतर दुसरा एक आणखी फायनान्शियल फ्रॉडमध्ये एक सुरू आहे लोन देण्याचं. आता तुम्ही बऱ्यापैकी सिनियर लोक आहे, म्हणजे आयुष्यातल्या बरेच वर्ष तुम्ही मेहनत केलेले, काम केलेले, काहीतरी तुमची एक रक्कम रिटायरमेंटसाठी म्हणून तुम्ही ठेवली असेल कुठंतरी, तर त्या बाबतीमध्ये तुम्हाला एक इन्व्हेस्टमेंट प्लॅन काहीतरी सांगितलं जाते. किंवा लोनची गरज लागली तर इनसिक्युअर पर्सनल लोन, बाबा तुम्ही फक्त ऑनलाईन एवढे फॉर्म भरा आणि आम्ही तुम्हाला एवढं लोन देऊ वगैरे वगैरे, अशा स्कीम चालू आहेत. किंवा मग 15 दिवसात पैसे डबल करून देऊ, 2 महिन्यात पैसे डबल करून देऊ,
असल्या काय स्कीम आहेत. आता तुम्ही एवढे सिनियर लोक आहे, या जगामध्ये कष्ट केल्याशिवाय काही मिळत नाही. बिना कष्टाचं फक्त आईचं प्रेम मिळतं. बाकी या जगात कष्टाशिवाय कुठलीही गोष्ट मिळत नाही. आणि जर जो कोणी असा तुम्हाला सांगायला लागला आहे की तुमची डबल करून देतो, स्वतःची डबल कर ना तू. आमचे कशाला डबल करायला लागला? एवढ्या स्कीम तुझ्याकडे आहे, तू स्वतःची डबल करत बस. साधी सिंपल आहे ना. तर अशा स्कीम आल्या तर मग तुझं काय नेमकं आहे? एक तर रिस्पॉन्ड करू नका त्याला. माझे पैसे ठीक आहेत म्हणा, मला काय डबल विबल करायचे नाहीत, आहेत तेवढे पुरेसे आहेत. आणि ते फिशिंग म्हणून एक कन्सेप्ट असतो याच्यामध्ये. आपण गळी टाकतो, मासा गळाला लागतो का बघतो. हे तसे तुम्हाला कंटिन्युअसली कॉल करतात, यांना करतील 2-3 वेळा, हा पुस्तक बघतो नाही पण सोडून देत, याला पण याला करतात. हे फिशिंग सुरू असतं. त्याच्यामध्ये तुम्ही लागला की हा एक प्रकार आहे. फायनान्शियल फ्रॉडमध्ये एक तर तुम्हाला OTP मागणं, तुमचे पैसे बँकेतले चोरी करून घेऊन जाणं. दुसरं तुम्हाला काहीतरी लोन देतो, पैसे डबल करून देतो, असल्या काहीतरी स्कीम सांगणं आणि तुम्हालाच पैसे ट्रान्सफर करायचं सांगायचं. मग ठीक आहे, अशी स्कीम आहे. आणि मग तुम्ही त्या स्कीमसाठी लोनची प्रोसेसिंग फी वगैरे म्हणून आम्हाला एवढे पैसे पाठवा. मग तुम्ही कधी पहिल्यांदा 2 पाठवता, मग नंतर ते म्हणतात नाही अजून पैसे लागणार आहेत, अजून 5 पाठवा. मग तुम्ही म्हणता जाऊ दे, पहिले 2 पाठवले तर अजून 5 पाठवू. 5 आणि 2 7 झाले. परत तुम्ही आता तेच ते काय बघत नाही, अजून ते वरनं काहीतरी आली स्कीम प्रोसेसिंग फी अजून लागतं, अजून 10 पाठवा. मग तुम्ही म्हणता जाऊ दे, आता 7 गेलेच आहेत, अजून 10 जाऊ देत. म्हणजे काय 2 लाखाची 4 लाखाची आपल्याला लोन मिळेल, तुम्ही आणखी 10 टाकता. आणि जोपर्यंत 30 35 40 तुमचे जात नाहीत तोपर्यंत तुमचं डोकं जागेवर येत नाही. आणि 40 गेले की मग तुम्ही माझ्याकडे येता. म्हणजे 40 जाईपर्यंत येत नाही तुम्ही, 40 गेले. आणि याच्यामध्ये महिलांच्या बाबतीमध्ये एक असं होतं की उत्साहाच्या भरामध्ये घराला तर कोणाला न सांगता या काहीतरी संसाराला हातभार लावायला जातात. आणि मग जो हात लावलेला असतो तो पण खाली जातो. अशा घटना घडतात. त्याच्यामुळं मोहाला बळी पडू नका, हे एक आहे. हे फायनान्शियल फ्रॉडच्या बाबतीमध्ये झालं. त्याच्यामध्ये आणखी मध्यंतरी पुण्यामध्ये एक ब्लॅकमेलिंगचा प्रकार झाला होता. एक ॲप त्यांनी तयार केलेलं होतं, मला नाव आठवत नाही त्याचं आता. मग त्या ॲपच्या माध्यमातून काय की कुणाला थोडे पैसे पाहिजेत, म्हणजे समजा 5-10 हजाराची अडचण आहे, तर मग कुणाला मागायचं तर त्या ॲपवर आपण ते आपलं रिक्वायरमेंट टाकायचं, मला 10 हजाराची आवश्यकता 1 महिन्यासाठी 15 दिवसासाठी वगैरे. मग तुम्हाला काहीतरी ते इंटरेस्ट रेट मार्केट रेटपेक्षा जास्त रेटने तुम्हाला ते 10,000 रुपये ते देणार. आणि याच्यामध्ये कोण लोक फसायचे की ज्यांची फायनान्शियल कॅपॅसिटी एकदमच पुअर आहे. म्हणजे 10,000 उसने घेतले तरी परत द्यायची त्याची ऐपत नाही आहे किंवा त्याला ते मॅनेज होत नाही. अशी लोक त्याच्यामध्ये तरुण पोरं कॉलेजची वगैरे असे त्याच्यामध्ये बसले होते. म्हणजे काहीतरी कॉलेजमध्ये हॉस्टेलला राहतो आहे किंवा असं राहतो आहे, पैसे लागत आहेत आणि ते मिळत नाहीत म्हणून 15 दिवसासाठी घेऊन पोवा, नंतर त्याची देऊ, अशा ह्याच्यावर घेतलेले परत देणं होत नाही. मग त्याच्यामध्ये वसुलीसाठी एकतर इंटरेस्ट रेट एवढा लावला की त्याचे 2-4 महिन्यात डबल झाले. म्हणजे 10चे 20 झाले, आता तू 20 द्यायला पाहिजे, या कंडिशनला पोहोचला. त्याच्यानंतर ज्याची 10ची परत करायची कॅपॅसिटी नाही त्याला 20 परत करायचं. मग तो पैसे मिळत नाही. मग वसुलीसाठी काय करायचं? मग त्याचे ते फोटोग्राफ्स काहीतरी मॉर्फ करायचे, बदनामी करत अश्लील त्याच्यामध्ये हे करायचं आणि मग तुमच्या ओळखीच्या किंवा तुमच्या नात्यातल्या लोकांना ते पाठवायचे आणि तुमची बदनामी करायची. असा एक प्रकार 1-1.5 वर्षापूर्वी मी CIDला असताना सुरू होता. आता हे माहिती जाते कशी त्यांच्याकडे, हा प्रश्न पडला असेल तुम्हाला. तर आजच्या जगामध्ये डाटा ही फार मोठी संपत्ती आहे, इन्फॉर्मेशन. आता इन्फॉर्मेशन ते वेगवेगळे प्रकार आहे. तुम्ही ज्या क्षणी एखादं ॲप मोबाईलमध्ये डाउनलोड करता, इन्स्टॉल करता, त्याच्यामध्ये एक परमिशन्स नावाचा कॉलम येतो बघा. ह्या परमिशन दे, ते परमिशन दे, ते परमिशन दे, ते परमिशन दे, आपण सगळं देऊन टाकतो. त्या परमिशन दिल्या म्हणजे तुमच्या मोबाईलमध्ये जो काय डाटा ठेवलेला आहे तो ॲक्सेस करायचा, तो वापरायची तुम्ही त्यांना परमिशन दिली. तुमचे फोटोग्राफ्स, काय पर्सनल फोटोग्राफ्स असतील ते त्याला ॲक्सेस करता येतात. तुमची कॉन्टॅक्ट लिस्ट असतील ते ॲक्सेस करता येतात. आणि कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये आपण एक नॉर्मली, म्हणजे मी पण तसंच करतो, नॉर्मली एक गमतीशीर आपण कॉन्टॅक्ट लिस्ट तयार केलेली असते. म्हणजे जे आपले मित्रमंडळी असतात काही त्यांच्या नावाने असते, संतोष जाधव अशा नावाने असते. जे नातेवाईक असतात त्यांची लिस्ट आपण अशी तयार करतो, मामा, मामी, काका, दादा, दाजी, भाऊजी, बरोबर. 99% लोक हेच करतात किंवा नाव लिहितात, त्याच्या पुढं दाजी बिजी काही जे आहे ते लिहितात. बस तेवढं कळलं की त्याला कळतं वा ह्याचा दाजी आहे.
बस याचे फोटोग्राफ तयार करून द्यायला पाठवून. म्हणजे अशाही स्कीम होतात. आणि यांच्या सिनियर सिटीजनच्या बाबतीमध्ये तुमचे जे याचे GPFचे पैसे असतील, प्रॉव्हिडंट फंडाचे पैसे असतील किंवा आयुष्यभर तुम्ही कुठेतरी असे साठवून ठेवलेले असतात आणि मग त्याच्यामध्ये हे होतं, तुम्हाला काहीतरी मोह लागतो कुठेतरी, चला आता असे आपल्याला काही खर्च नाही, तेवढे पैसे पडून कुठेतरी आपण गुंतवू, 2 पैसे कमवू, किंवा काही जबाबदारी असतात त्यासाठी पैसे लागतात. मग हे असे लोक तुम्हाला बुरळ घालतात, बाबा तुम्ही एवढे दिवस पैसे आमच्याकडे ठेवले तर तुम्हाला एवढे मिळतील. त्याच्यामध्ये मग GPFचे पैसे ठेवायचे. दुसरं आणखीनमध्ये 1-2 वर्षापूर्वी शेअर मार्केट नावाचा एक ट्रेंड खूप आला होता मोठा. म्हणजे SIP करा, शेअर मार्केटमध्ये पैसे टाका, हे स्टॉकमध्ये घ्या, त्या स्टॉकमध्ये घ्या. आणि बरेचसे लोक त्याच्यामध्ये, जे पेन्शनर लोक आहेत ते लोक फसले त्याच्यामध्ये. मी कोणीतरी येतो स्कीम काढून की हे असे असे शेअर मार्केटमध्ये आहेत, हे स्टॉक तुम्ही घ्या, एवढ्या दिवसात एवढे % वाढतील वगैरे वगैरे, अशा सगळ्यांचे गोळा करून घेतात ते. आणि नंतर तो स्टॉक जो वर गेलेला असतो तो ज्यावेळेस तुम्हाला कळतो तोपर्यंत तो तळागाळात गेलेला असतो. म्हणजे 10 रुपयाची किंमत तुमची 10 पैसे झालेली असते. त्यामुळे फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट करताना फायनान्शियल ॲडवायझरचा सल्ला घ्या. आणि ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करताना ग्राउंड लेवलला व्हेरीफाय करून घ्या. म्हणजे ऑनलाईन फॅसिलिटी दिलेली आहे, ज्यांना ते माहिती आहे त्यांच्यासाठी आहे. पण आपल्याला जर माहिती नसेल, येत नसेल, तर ते त्या संस्थेशी संबंधित किंवा त्या बँकेशी संबंधित त्या लोकांशी चर्चा करा, त्यांच्यामार्फत करून घ्या. म्हणजे ह्या टाईपच्या अशा फसवणुकी होणार नाही. आणखी दुसरा एक गमतीशीर एक प्रकार आहे पुरुषांच्या बाबतीमध्ये, ब्लॅकमेलिंग हा प्रकार. म्हणजे तुम्हाला कुठला तरी असा व्हिडिओ कॉल येतो अचानक आणि समोर एक बाई असते, तिने अर्धे कपडे घातलेले असतात, अर्धे घातलेले नसतात, असाही प्रकार आहे. आणि मग तुम्ही त्याच्यामध्ये तिच्याशी बोलायला जाता किंवा जवळी करायला जाता, ते तुमचा व्हिडिओ काढून घेते आणि मग तोच व्हिडिओ तुम्हाला पाठवते आणि तुमचं ब्लॅकमेलिंग सुरू करून देते. असे प्रकार झालेले आहेत. महिलांच्या बाबतीमध्ये असा कॉल करायचा, त्याचा फोटोग्राफ घ्यायचा, त्याचं काहीतरी मॉर्फिंग करायचं, अश्लील तयार करायचं आणि ते स्प्रेड करायची, तुम्हाला धमकी द्यायची आणि त्याच्यातून मग एवढे पैसे दे, तेवढे पैसे दे, हे असल्या गोष्टी करायच्या. असं होतं आहे. आता हे मी तुम्हाला सांगितले माहिती आहे. तुम्हाला काही याच्यात शंका असतील का, हे कसं, ते कसं, ते कसं विचारा. म्हणजे मी फक्त बोलत राहायचं आणि तुम्ही ऐकायचं, असं व्हायला नको. तुम्हाला जे काय वाटतं किंवा काय तुमचा अनुभव, जसं यांनी सांगितलं, असं काय असेल सांगा, मी त्याबद्दल तुम्हाला सांगेन. म्हणजे काय कोणत्या याच्यात गुगल पे, फोनपे हे जे आपण ॲप वापरतो खूप वापरत आहेत, प्रमाणात खूप वापरत आहेत, ते कितपत सुरक्षित? जे बऱ्यापैकी रेप्युटेड कंपन्यांचे जे आहेत, गुगल पे झालं, फोनपे किंवा बँकेचे ॲप वगैरे, त्याची प्रॉपर सिक्युरिटी असते. पण ते तुम्ही त्यावेळी वापरलं पाहिजे. आता त्यांनी OTP दिला आहे तुम्हाला व्हेरिफिकेशनला, त्याची सिक्युरिटी काय आहे, तो तुम्ही कुणाला द्यायचा नाही. तो तुम्ही दिला की सिक्युरिटी संपली त्याची. हां. आणि जे मोठे ज्याला आपण हॅकिंग वगैरे म्हणतो, हॅकिंगचे लेवल आहे, ते तुमच्या अकाउंटपर्यंत पोहोचत नाही, तेवढा वेळ नसतो. 10,000-20,000 तुमच्या अकाउंटला असणार, त्यासाठी त्याला एवढी मेहनत करायची हे नाही, तो मोठ्या ह्याच्यामध्ये करेल तो. पण जनरली एक असं लक्षात आलेलं आहे की तो डाटा जो आहे तुमचा अकाउंटचा डाटा, बँकेकडचा डाटा, की ते लोक कशाही वेगवेगळ्या पद्धतीने तो मिळवतात. त्यांच्याकडे तुमचा अकाउंट होल्डर्सचा डाटा असतो, तुमचे मोबाईल नंबर्स असतात. आता तुम्हाला कॉल येतो म्हणजे तुमचा नंबर त्याच्याकडे कसा तरी गेला आहे, कुठल्या तरी माध्यमातून गेलेला आहे. मग त्या माध्यमातून त्याच्याकडे तो डाटा असतो किंवा याचं या बँकेमध्ये अकाउंट आहे, याचा हा नंबर आहे. मग ते अकाउंट उघडून बघतात, याच्यात बाबा एवढे एवढे पैसे आहेत आणि ते ट्रान्झॅक्शन मारायचा प्रयत्न करतात. मग ट्रान्झॅक्शन मारताना ज्यांनी ते सिक्युरिटी लेअर जे दिलेले आहेत त्यासाठी तो OTP, कॉल व्हेरिफिकेशन हे ते दिलेले आहे. ते कॉल व्हेरिफिकेशन त्यांना ते ब्रेक करता येत नाही. मग ते हे ट्रिक वापरतात किंवा तुम्ही OTP सांगा किंवा काहीतरी तुम्हाला हे करून असं. शक्यतो हे वापरत असताना आपल्या ज्या बँकेने नॉर्म सांगितलेले आहेत, आता केंद्र शासन याच्यावर बऱ्याचशा हे करत आहे, जनजागृती मोहिमे करते, काही कॉलर ट्यून्स लावलेले आहेत, मध्यंतरी येत होते, आता अलीकडे बंद झाले आहेत, की तुम्ही डायलर टोनही लावलेले आहेत की कोणालाही OTP देऊ नका, पर्सनल डॉक्युमेंट शेअर करू नका, हे सगळ्या गोष्टी आहेत. पण त्या आपण त्या फॉलो केल्या पाहिजेत ना. ते जोपर्यंत तुम्ही फॉलो करत नाही तोपर्यंत त्या गाईडलाईन्स राहणार आहेत.
आणि इमिजिएट बेस असं काय झालं तुम्हाला, मग तो नंबर तुम्ही सांगितला 1930, इमिजिएट त्या नंबरला तुम्ही हे करा. तो तुम्हाला आहे सायबर पोर्टल आहे, म्हणजे कॉलवरून तुम्हाला 1930ला कॉल करायला जातो. नॅशनल लेवलचं सायबर क्राईमचं पोर्टल आहे, तिथं तुम्ही कंप्लेंट नोंदवू शकता. आपल्या महाराष्ट्र पोलीसच्या वेबसाईटवर सायबर क्राईमची तुम्ही तक्रार करू शकता. आपल्या SP ऑफिसला पण दिलेले आहे, म्हणजे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला तक्रार करायसाठी. पण ती जर वेळेत झाली तर तुमचे पैसे ते होल्ड केले जातात आणि पैसे लवकर तुम्हाला मिळू शकतात. जर ते पैसे तुमच्या हातात निघून गेले तर तक्रार आमच्याकडे करणार, आम्ही तो गुन्हा दाखल करणार, मग तो तपास करणार आम्ही. मग तपास तो किती दिवस चालेल, किती चालेल ते सांगू शकत नाही. पण प्रिकॉशनरी म्हणून आपण ह्या गोष्टी केल्या पाहिजेत. हे एक आहे. दुसरं, सोशल मीडियाच्या बाबतीमध्ये आपल्याला आता आपण कितपत मोबाईल वापरता, पण आपल्या घरातले जे मेंबर्स आहेत, विशेषतः लहान मुलं, हे एकदम ॲडिक्ट झालेले आहेत त्या मोबाईलचे. मग त्यांच्यावर कसं कंट्रोल ठेवायचं किंवा त्यांच्या मार्फतीनं हे असे काही प्रकार होऊ नयेत. त्यांच्या हातात आपण देतो, फोन देतो किंवा ॲटलिस्ट फायनान्शियल ट्रान्झॅक्शन तरी त्यांच्या हातात देऊ नका, कारण त्यांच्या ते लक्षात येत नाही ते कसं यूज करायचं किंवा तितपत त्यांना नॉलेज नसतं. उत्सुकतेपोटी ते काहीतरी मोबाईलमध्ये ऑपरेट करतात आणि मग तुमचे 5-10 हजार रुपये त्याच्यामध्ये जातात. दुसरं आणखी याच्यात एक कॉल येतो की तुमचं अमकं तमकं पार्सल आलेले आहे ते JNPTला आणि ते कस्टमच्या आणि एक्साईजच्या क्लिअरिंगमध्ये अडकलेलं आहे. ते जर तुमचं पार्सल काढायचं असेल तर तुम्हाला एवढी फी वगैरे ठेवावं लागेल. आपल्याला प्रश्न पडतो कारण मी कुठलं पार्सल मागवलं आहे. मग ते सांगतात काहीतरी तुमचं गिफ्ट आलेलं आहे, तुम्हाला ते कुठल्या तरी स्कीममध्ये गिफ्ट लागलेलं आहे आणि मग ते तुम्हाला मिळायचं आहे, ते एवढ्या किमतीचं आहे, मग तुम्हाला एवढे पैसे भरावे लागतील. असं काय असल्या कॉलला अजिबात तुम्ही रिप्लाय करू नका, अजिबात रिस्पॉन्ड करू नका. तुमचं जर पार्सल आलं असेल तर तुम्हाला माहीत पाहिजे काय येणार आहे. आणि जर आपण काय मागवलंच नसते, फुकट कोण पाठवणार आहे आपल्याला. सर, आपण आधी मोबाईल नवीन परचेस करायची सवय सगळ्यांनाच आहे. तर मोबाईलचा बॉक्स प्रिझर्व करून ठेवणं किती महत्त्वाचं आहे, कारण एका चोरीमध्ये धोक्याचा उपयोग झाला. कारण जर आपल्याकडे चोरी झाली तर चोरांनी मोबाईल पण नेलेले, तपास करायला आलेले अधिकारी असं म्हटलं की मोबाईल नेला ना काळजी करू नका आणि 8 दिवसात कुठे तो चोर करता हे पण लगेच कळलं. तर ते थोडंसं आम्हाला सांगा की मोबाईल बॉक्समध्ये नंबर्स असतात या डिव्हाइसचे वगैरे, त्याचा उपयोग किती चांगला होऊ शकतो. मोबाईल ट्रॅक करण्यासाठी त्याचा एक IMEI नंबर असतो. त्या IMEI नंबरची आवश्यकता लागते, पण तो बॉक्स असलाच पाहिजे असं काय आवश्यकता नाही. असेल तर बेटर, म्हणजे आम्हाला तो लगेच उपलब्ध होतो. आमची पुढची जी एक स्टेप आहे ट्रॅक करण्यासाठी आम्हाला तो त्याचा डिव्हाइस ID लागतो. मोबाईल असेल, लॅपटॉप असेल, कुठंही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस असेल तर त्याचा एक डिव्हाइस ID असतो. तो डिव्हाइस ID ट्रॅकिंगसाठी आवश्यक असतो. तो असल्याशिवाय ट्रॅकिंग करता येत नाही. मग आम्ही तो आमच्या पद्धतीने काढतो, पण जर तुमच्याकडे तो उपलब्ध असेल बॉक्स किंवा त्याचं बिल तर ते पुढची आमची मेहनत वाचते. तुमचं जे काम आहे ते स्पीडीली होतं. त्यामुळे ॲटलिस्ट तुम्ही एक काम करू शकता, त्या बॉक्सचा फोटो काढून तुम्ही ठेवू शकता Google ड्राईव्हवर वगैरे, किंवा तुमचं जे बिल आहे त्याचा फोटो तुम्ही ठेवू शकता डिजिटल स्वरूपात. नॉर्मली आपण आता डॉक्युमेंट बऱ्यापैकी डिजिटल स्वरूपात ठेवतात लोक. त्या पद्धतीने ठेवला तो नंबर आम्हाला मिळाला की बस झालं. म्हणजे त्यासाठी अख्ख्या बॉक्सची काय आवश्यकता नाही, तेवढं नंबरचा तेवढा फोटो असला तरी सफिशियंट होऊन जातं. आणि मोबाईल मिळतात. मोबाईलच्या संदर्भामध्ये एक CEIR नावाचं एक पोर्टल आहे सेंट्रल गव्हर्नमेंटचं, CEIR. त्या पोर्टलवरती तुम्हाला तुमचा मोबाईल हरवला तर त्याची नोंद त्याच्यावर तुम्हाला स्वतः करता येते. आमच्याकडे आली, आम्ही तेच पोर्टल वापरतो, CEIR पोर्टल. त्याच्यावर मोबाईल हरवल्याची तक्रार तुम्हाला एक करता येते. दुसरं, आणि आपल्या कोकण रेंज आयजीची जी वेबसाईट आहे, विशेष पोलीस महानिरीक्षक स्पेशल IGP कोकण रेंज यांची एक वेबसाईट आहे. त्या वेबसाईटवर एक इंटरेस्टिंग फीचर दिलेलं आहे की तिथं तुम्ही तुमचा आधार नंबर टाकला की तुमच्या नावावर किती सिम कार्ड ॲक्टिव्हिटी आहे ते तुम्हाला कळतं. सारथीचं पण आहे, पण आम्ही आमच्या वेबसाईटला पण इंटिग्रेट केलेलं आहे. स्पेशल IG कोकण रेंज यांची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटला मी ते इंटिग्रेट केलेलं आहे की त्याच्यामध्ये तुम्ही तुमचा आधार नंबर टाका. त्या आधार नंबरला तुमचे किती मोबाईल नंबर लिंक आहे. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की तुम्ही ते आधारचे डॉक्युमेंट्स कुठेतरी दिलेले असतात काहीतरी कामानिमित्त, त्याची एखादी झेरॉक्स असते किंवा असते, त्याच्यावर मग तो माणूस काय करतो, तुमच्या नावाने बोगस एखादं सिम कार्ड घेतो आणि त्याचा कुठेतरी क्राईम करण्यासाठी वापर करतो. असं होऊ शकतं. तर तुम्ही ते चेक केलं किंवा माझ्या आधार नंबरवर हे सिम कार्ड आहे,
आणि त्याच्यामध्ये आणखी एक फॅसिलिटी आहे की ते जर तुमचं नसेल तर तुम्हाला कंप्लेंट करता येते. म्हणजे समजा तुम्ही 2 सिम कार्ड वापरत असाल आणि तुमच्या आधारावर 3रं सिम कार्ड दिसतं आहे आणि ते जर तुमच्यापैकी कुणी वापरत नसेल तर तुम्हाला ते बंद करता येतं, त्याची कंप्लेंट करता येते. म्हणजे सिमचा जो गैरवापर होतो तो तुम्हाला टाळता येऊ शकतो. आणखी डाटा असतो तो बँकेला समजा की आपण डाटा लीक होते वगैरे कोण त्याला कॅप्चर करते त्यांच्याकडे काही यंत्रणा काय अशी कुठली तर त्याची एम्प्लॉईना दुसऱ्या सभासदाचा अकाउंट तुम्ही सांगू शकत नाही डिटेल्स काही तेवढा बँकेचा डाटा हॅक होऊ शकतो. म्हणजे मग त्यांच्याकडे त्यांच्या बँकेच्या लेवलला त्यांचे सिक्युरिटी लेअर असतात ते डाटा सुरक्षित ठेवायचे, पण तिथेही त्यांच्या लेवलला काही म्हणजे आपण त्याला एक वेगळ्या टाईपचं करप्शन म्हणू शकतो. तुम्हाला तो हॅक करता येत नाही, विकत तर घेता येऊ शकतो. मग मी मागे सांगितलं ना की डाटा आणि इन्फॉर्मेशन जे आहे ही इन्फॉर्मेशन म्हणजे आजचं बेस आहे. सगळं जे कामकाज चालतं आहे त्या डाटाच्या भरोश्यावर सगळं चाललेलं असतं. डाटा फार किमती असतो. मग तो त्यांच्या जे हे तुम्हाला लुटण्याचा व्यवसाय जे करतात ते व्यवसायासाठी जे काय भांडवल लागेल ते करणार ना, ते मिळवणार. आणि कंटिन्युअसली मी याच्यामध्ये असताना नवी मुंबईला असताना एक कॉल सेंटरचा एका केसमध्ये काम केलेलं होतं. तर हे जे तुम्हाला फोन येतात किंवा फोन तुम्हाला केले जातात, तुमच्याकडून ते OTP घेतले जाते, ट्रान्झॅक्शन केलं, याचा प्रॉपर सेटअप असतो. जसं ITचं ऑफिस असतं तसं प्रॉपर त्यांचं ऑफिस असतं. म्हणजे ज्यावेळी तिथं गेल्यानंतर हे वाटतच नाही की इथं असं काय चालत असं. त्यामुळे ती माहिती ते मिळवतात. त्यांचं ते भांडवल आहे ना, त्यांना ते मिळाल्याशिवाय ते काम कसं करणार. आणि बँकांच्या लेअरला RBIने बऱ्याचशा गाईडलाईन घालून दिलेल्या आहेत. आता बँकेमध्ये एक ॲम्बुड्समन म्हणून एक हे आहे फॅसिलिटी बँकेत दिली, विजिलन्सची. बँकिंग ॲम्बुड्समन असं तुम्ही सर्च केलं तर त्याच्यावर मिळेल. तुम्हाला त्या ट्रान्झॅक्शनच्या संदर्भामध्ये जर काही तक्रारी असतील की तुमच्या अकाउंटवर पैसे गेले वगैरे, तर तुम्ही बँकेतही तक्रार ते करू शकता. बँक त्यांच्या लेवलला त्या ट्रान्झॅक्शनची इन्व्हेस्टिगेशन करतं आणि ते ट्रान्झॅक्शन जर बँकेच्या चुकीमुळे झालं असेल तर ते तुमचे पैसे द्यायची जबाबदारी बँकेची असते. जर ते तुमच्या चुकीमुळे झालं असेल तर बँक पण त्याला लायबल नाही. त्यामुळे त्यांच्याकडे बँकेकडे ही यंत्रणा आहे विजिलन्सची आणि या सगळ्या गोष्टींची. तिकडे तुम्ही कंप्लेंट करू शकता, तिथं फॉलो घेऊ शकता की बँकेत ते एक काहीतरी डिस्प्यूट फॉर्म्स म्हणून एक असतो बँकेमध्ये. जर एखादं ट्रान्झॅक्शन झालं तर तुम्ही तो भरून द्यायचा असतो. मग त्यांची विजिलन्स टीम त्याच्यावर इन्व्हेस्टिगेशन करते किंवा बँकेच्या चुकीमुळे झालेलं आहे की आपल्या सिक्युरिटी लॅप्समुळे झालेलं आहे का, ह्या कस्टमरनं स्वतःचं OTP दिलं आणि स्वतः ट्रान्झॅक्शन केलेलं आहे, याचं ते इन्व्हेस्टिगेशन करतात. आणि जर बँकेच्या चुकीमुळे झालं असेल तुमचे पैसे तुम्हाला तात्काळ मिळतात. आणि जर तुमच्या चुकीमुळे झालेलं असेल तर ते सांगतात तुम्ही पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लेंट करा. अजून काही आणि फ्रॉड अकाउंट निघतात त्याच्यामुळे ते पैसे बँकेकडे ट्रान्सफर करायला तुम्हाला काढून घेतो. फ्रॉड अकाउंट बँकवाले कर्मचाऱ्यांचं काय केलं सहकार्य असू शकतं, असू शकतं. काही केसेसमध्ये असू शकतं. नाही, काही केसेसमध्ये असू शकतं. पण नॉर्मली काय होते आजकाल ते KYC कंप्लायन्स आणि ह्या त्या गोष्टी केल्यामुळं ते अकाउंट फ्रॉड नसतं, तो माणूस फ्रॉड असतो. म्हणजे आता तुमचं नाव काय? सुनील मुंडे. सुनील मुंडेचं आधार कार्ड, सुनील मुंडेचं पॅन कार्ड, सुनील मुंडेची KYC वापरली जाते आणि त्याच्या फोटो संतोष जाधवचा टाकला जातो आणि सुनील मुंडे म्हणून मी तिथं उभं राहतो आणि ते अकाउंट ऑपरेट होतं. सगळं नाव फक्त तुमचं असतं, बाकी अकाउंटचे सगळे ऑपरेट मी करत असतो. अशा गोष्टी होतात. व्हेरीफाय करणं हा जो ऑफिसरचं काम आहे ना. म्हणजे जो पण अकाउंट खोलतो माझं तसं आपण कसं करतो, आपण ओरिजिनल घेऊन जाते की जेव्हा खोलतो तो व्हेरीफाय करतो तुमचं अकाउंट काही ओरिजिनल आणि हे आहे का. आता तुमचा आधार कार्डवरचा फोटो तुमचेच तरी मॅच होतो का? काही सिस्टीममध्ये काही लॅब्स आहेत आणि त्याच्याबरोबर ते फायदा उचलतात. म्हणजे आपलाच फोटो आपल्याला ओळखू येत नाही आधार कार्डमधला पॅन कार्डवरचा. मग तो म्हणतो माझा अकाउंट आहे, तो काय विचारतो बा तुझं नाव काय आहे, त्याचं पॅन कार्ड आहे, आधार कार्ड आहे, तो व्हेरीफाय करतो. आणि काही त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व पण असतात, म्हणजे अकाउंट ओपन करण्यामध्ये वगैरे. त्या सिस्टीमचे हेच की हे लूप्स करतात. आणि मोस्ट याच्यामध्ये काय करतात की जे
गरीब लोक आहेत किंवा लेबर कॅटेगरीचे असे UP बिहारी असे जे लोक आहेत, तर अशा लोकांना त्यांना काय असतं, तू पैसे कशाचे येतो आहे, किती येतो, 40-50 रुपये येतात, त्यातनं मला 100-500 रुपये मिळतात आणि कशाचे फक्त माझ्या अकाउंटवर पैसे यायचे आणि काढून द्यायचे. त्याला पण लोक स्वतःहून अकाउंट नंबर देतात. आता काही तर माझ्याकडे 1-2 कंप्लेंट्स अशा आलेल्या होत्या की त्याच्या अकाउंटवर पैसे आले, त्याला माहितीच नाही कशाचे आलेत. मग आम्ही ते हे करून ठेवले, फ्रीज करून ठेवले आणि बँकेला सांगितलं ट्रान्झॅक्शनचा ट्रेल काढा, म्हणजे ह्याच्या अकाउंटवर कसले पैसे आले. एक 15-20 हजार रुपये, 30 हजार रुपये, 40 हजार रुपये अशा अकाउंटवर पडले आणि त्याला माहितीच नाही कुठून आले, कसे आले, कोणी पाठवले काय. त्याने काही विचारपूस केली सगळं, कुणी पाठवलेत का पैसे, तर त्याला काय तो शोध लागला नाही पैसे कोणी पाठवले ते. त्यांनी माझ्याकडे कंप्लेंट केली, तर आम्ही ते फ्रीज करून ठेवलेत आणि त्या मनी ट्रेल त्याचा शोधतो आहे. अशाही गोष्टी होतात. म्हणजे तुमच्या अकाउंटवर पैसे आले तर ते कशाचे आले ह्याचा शोध घ्या पहिले. फुकट तर कोणी पाठवणार नाही तुम्हाला. नाही, महाडमध्ये आता मी आल्यापासून तर नाही आहे. अलिबागला आहेत, कारण आमचं सायबरचं जे रजिस्ट्रेशन होतं ना, सायबरचं रजिस्ट्रेशन हे होतं. हां, आणि सायबर क्राईममध्ये आता हे फायनान्शियल फ्रॉड सांगितलं हा एक प्रकार आहे, त्याच्यात आणखी बरेचसे प्रकार आहे. म्हणजे यूटीजिंग ज्याला आपण मुलीची छेडछाड म्हणतो किंवा हे असे सुद्धा ते मोबाईलच्या माध्यमातून सुद्धा होतात, ते पण सायबर क्राईममध्येच रजिस्टर होतात गुन्हे. म्हणजे ज्या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट जो आहे त्या ॲक्टमध्ये जेवढे गुन्हे दाखल होतात तेवढे आपण सायबर क्राईममध्येच पकडतो. म्हणजे फायनान्शियल फ्रॉडचे वेगळे आणि त्याच्या व्यतिरिक्त एखाद्या मुलीचे अश्लील व्हिडिओज काढले, अश्लील व्हिडिओज व्हायरल केले वगैरे, हे सुद्धा त्या IT ॲक्टमध्येच येतं. हां, म्हणजे ते सायबर क्राईममध्येच येतं ते. त्याच्यात असे प्रकार होतात. म्हणजे आणि दुसरं आता नवीन पिढीमध्ये ते ऑनलाईन फोटो शेअरिंग वगैरे ह्या गोष्टी फार वाढलेल्या आहेत. म्हणजे अनोळखी माणसासोबत किंवा थोडेसे प्रेमसंबंध जुळाले, त्याच्यानंतर काहीतरी प्रायव्हेट फोटो शेअर करायचे, मग त्याचा तो समोरचा माणूस काहीतरी बेनिफिट घेतो, तुम्हाला ब्लॅकमेल करत राहतो, असे प्रकार वाढलेले आहेत. त्यामुळे हे नवीन पिढीमध्ये आता काय झालं आहे की व्हर्च्युअल जे आहे ते व्हर्च्युअल वर्ल्डमध्ये राहायचं त्यांचं प्रमाण खूप वाढलं आहे. म्हणजे त्यांना वास्तवात काय चाललं आहे याच्यामध्ये ते राहायचं, ते त्यांचा मोबाईल आणि त्यांचे म्हणजे शेजारी 4 लोक बसले असतील तर ते 4ही मोबाईलमध्ये बरगडलेले असतात आणि कुठल्या तरी 5व्या माणसाशी बोलत असतात. ही अशी ही परिस्थिती आहे. त्याच्यामुळे काय होतं, मग तो कुठंतरी मुंबई, दिल्लीत, कलकत्त्यात बसलेला असतो, ते कुठून फेसबुकवरून, इंस्टाग्रामवरून, याच्यावरून त्याच्यावरून ओळख झालेली असते. मग त्याची गोडी लागलेली असते. समोर जो आहे, जो आपल्याला रोज भेटतो आहे, रोज बोलतो आहे, त्याच्याशी आपला त्याचा संवाद नाही, पण हा तिकडे बसला त्याच्याशी रोज सकाळ दुपार संध्याकाळ मेसेज, चॅटिंग हे ते सगळं सुरू असतं. आणि त्यांनी पैसे मागितले की तुम्ही लगेच पाठवून देता. हा जो रोज आपल्याला भेटतो आहे त्यांनी 1000-500 मागितले तर त्याला देत नाही आपण. ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे ह्याच्यात सगळ्याच वयोगटातले आहेत. म्हणजे तरुण पण आहेत, लहान पण आहेत, वयस्कर पण आहेत. म्हणजे तो गोड गोड बोलून तुमच्याशी चांगली हे करतो आणि तुम्ही समोरच्या माणसाला देत नाही पैसे, त्यांना मागितले की पाठवून देतात. असे होतात ते. ह्या गोष्टी ज्या आहेत की आपण वास्तवात येऊन आपले आर्थिक व्यवहार वास्तवात येऊन करायला पाहिजे. ऑनलाईन तुम्ही कराल, अनोळखी माणसाला पैसे द्याल तर त्याची काही गॅरंटी नाही. आणखीन इकडं महिलांना काय मोबाईल हां, हॅक म्हणजे नेमकं काय? ते तुमचं जे ॲप असतं ना, हा अकाउंट, तुमचं जे ॲप असतं ना, ते ॲप वापर करण्यासाठी त्याला काहीतरी युजर नेम पासवर्ड लागतो. तो कुठल्याही प्रकारे त्याला मिळवता आला की तो मोबाईलचा तुमचा पूर्ण कंट्रोल आला त्याच्यामध्ये. मग मोबाईलमध्ये तुम्ही जे जे काही ॲप टाकलेले आहे ते सगळे ॲप त्याला ऑपरेट करता येतात, त्याच्यावर ट्रान्झॅक्शन करता येतात. तर त्याच्यासाठी तुमचे जे अकाउंटचे पासवर्ड्स आहेत, ते पासवर्ड ज्यावेळी तुम्ही पहिल्यांदा उघडता त्यावेळी त्याला काहीतरी लिमिट दिलेली असते. प्रत्येक सिक्युरिटी सिस्टीममध्ये, बँकेच्या किंवा मनी ट्रान्झॅक्शनच्या किंवा इव्हन तुमच्या सोशल मीडियाच्या याच्यामध्ये सुद्धा, की त्यांच्या गाईडलाईन अशा असतात की तुमचा पासवर्ड जो आहे तो ॲटलिस्ट 3 महिन्यातून एकदा चेंज केला पाहिजे. आपण तो 10 वर्षापूर्वी काढलेला असतं आणि तो पासवर्ड ठेवलेला असतो आणि पासवर्डही असा ठेवलेला असतो की माणसाला गेस करता येतो. कोण नवरा असेल तर त्याचं बायकोचं नाव पासवर्ड असते, बायकोच्या अकाउंटला नवऱ्याचं नाव पासवर्ड असते, नातवाचं नाव असते,
मैत्रिणीचं नाव असते, मित्राचं नाव असते, त्याची जन्मतारीख असते, त्याचं कुठला तरी नंबर असतो आहे किंवा मोबाईल नंबर पासवर्ड असतो आहे. हे त्या पासवर्डचे जे गाईडलाईन्स येतात त्या गाईडलाईन्समध्ये नाही आहे. जो डाटा तुम्ही त्या अकाउंटमध्ये भरलेला आहे, उदाहरणार्थ तुमची जन्मतारीख, तुमचा आधार नंबर, तुमचा मोबाईल नंबर, तुमचा आणि काही ॲड्रेसमधले हे असतील, तर या गोष्टी तुम्ही पासवर्डमध्ये वापरायच्या नसतात. म्हणजे तुमचा पासवर्ड काय असेल हे गेस करण्यासाठी ऑलरेडी माझ्याकडे ते मटेरियल इन्फॉर्मेशन आहे. तुमची जन्मतारीख आहे, तुमचं नाव आहे, तर त्या पासवर्डच्या ज्या गाईडलाईन आहेत त्या गाईडलाईननुसार तो पासवर्ड तयार करावा आणि तो मिनिमम 3 महिन्यानंतर तो बदलायला पाहिजे. आणि तुम्हाला ते नोटिफिकेशन येतं, आपण स्किप करतो. ज्यावेळी तुम्ही ऑनलाईन ओपन करता त्यावेळी नोटिफिकेशन येतं की तुमचा पासवर्ड एक्सपायर झालेला आहे, नवीन पासवर्ड भरला. आपण म्हणतो नेक्स्ट टाईम, ते असं नेक्स्ट टाईम करत ते जातं. म्हणजे 2-3 महिन्याचं, 6 महिन्याचं वर्षावर जातं आणि तो पासवर्ड तसंच जातो. आणि दुसरं काय होतं की आपण सोशल मीडिया वापरत असताना आपल्या बऱ्याच ठिकाणी डिटेल्स शेअर करतो. म्हणजे काही ट्रान्झॅक्शन करताना कुठेतरी मोबाईल नंबर टाकलेला असतो. तुम्ही गुगलला जर हिस्ट्री जर ठेवली असेल तर तुम्ही एखादा नंबर टाकला, तुम्ही तिथे टाईप करायला गेला की ऑटोमॅटिक ॲटो जनरेट तो येतो. तो कुठून येतो? तुम्ही कुठंतरी तो यूज केलेला असतो अगोदर आणि तो डाटा त्याच्यामध्ये राहिलेला असतो. मग असाच डाटा जो आहे, हे लोक असाच डाटा तो जमा करतात. आणि म्हणून पासवर्डचं जे होतं किंवा बऱ्याच लोकांना काय होतं की पासवर्ड स्टोअर करून ठेवायची सवय असते. मला वाटतं इथं जे बसलेत ना, ह्यातल्या जवळपास 90% लोकांचे मोबाईल बँकिंगचे पासवर्ड ऑलरेडी आहेत. फक्त बटन दाबायचं आणि ओपन करायचं. असे किती लोक आहे की मोबाईल बँकिंगमध्ये लॉग इन करताना प्रत्येक वेळी पासवर्ड टाकून लॉग इन करतात? नाही आहे. मग तो डाटा तुम्ही त्याच्यात ठेवलेला आहे, तो कुठंतरी स्टोअर झालेला आहे. त्याला फक्त जो जिथं स्टोअर झालेला आहे तिथून तो घ्यायचा आहे आणि तो एकदा त्याच्या हातात आला की तुमच्या मोबाईलचा कंट्रोल आला पूर्ण. आपण तेच करतो ना. दरवेळी कोणी लक्षात ठेवायचा, दरवेळी कोणी टाकायचं. पासवर्ड आहे त्यामध्ये लक्षात राहते, त्यामुळे ते असे मोबाईलमध्येच ते ठेवलेलं आणि ते डेंजर. ते मोबाईलमध्ये पण ना एक पासवर्ड ठेवायचे. नाही, डिजिलॉकर असू दे किंवा काय असू दे, पासवर्ड ठेवायची एक स्पेसिफिक पद्धत आहे. मी तुम्हाला थोडं काय सांगतो. तुम्ही जी कॉन्टॅक्ट लिस्ट करता ना, कॉन्टॅक्ट लिस्ट म्हणजे नाव टाकता, त्याचा नंबर टाकता किंवा टाकता, तर त्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये अशा पद्धतीने तो हाईड करून ठेवायचा की तो लक्षात नाही आला पाहिजे. हां, म्हणजे काही कोड तुम्ही तुमच्या जे लक्षात राहतात कोड स्पेसिफिकली, प्रत्येकाचं काहीतरी एक असतं लक्षात ठेवण्याची मेथड, त्या पद्धतीने तुम्ही तो त्याच्यामध्ये ठेवू शकता आणि ते लक्षात ठेवू शकता. म्हणजे तो पूर्ण पासवर्ड दिसणार नाही, पण बघ ते अक्षर किंवा ते हे बघितलं की तुमच्या लक्षात येईल की हा पासवर्ड आहे म्हणून. असं काही तुम्ही करू शकता. पण ते पूर्ण जसं आहे तसा पासवर्ड कुठेही स्टोअर करून ठेवणं रिस्कीचं आहे. म्हणजे एकदम हे आहे. तुम्ही जे ATM वापरता ते ATMच्या पाठीमागं CVV नंबर असतो बघा. 3 आकडी नंबर असतो प्रत्येकाच्या पाठीमागं. तर तुमचा ATMचा पिन न देता काही ट्रान्झॅक्शन असे ते फक्त CVV नंबर दिला की ट्रान्झॅक्शन होतात. असे पण ट्रान्झॅक्शन आहेत. तुम्हाला त्या ATMचा पिन द्यायची गरज नाही. त्याच्यानंतर काही आता ते याचे कार्ड आलेले आहेत, स्वॅप करायचे, म्हणजे काय द्यायचं, टॅप करायचे फक्त त्याच्यात. म्हणजे सुरुवातीला ज्यावेळी आले होते नवीन ना, तर त्या टॅपिंगमध्येच बऱ्यांचे पैसे गेले. ते इथं ठेवलेलं असं पॉकेटमध्ये, तो स्कॅनर येतून टॅप करून जातो. असे प्रकार झालेले आहेत. पण नंतर त्यांनी ते सिक्युरिटी लेअर थोडे नवीन सिस्टीम आली की थोडेसे ते नवीन लूप शोधतात आणि कसे हे करतात. त्यानंतर वॉलेट आहे, तुमचे मोबाईल वॉलेट आहे. आता मोबाईलमध्ये पण टॅपिंग सिस्टीम आली. सॅमसंग वॉलेट केलं तर मोबाईल टॅप केला तरी तुमचे ट्रान्झॅक्शन होतात. पण जेवढं तुम्ही हे कराल तेवढं म्हणजे आपल्याला होऊ नये ह्यासाठीच जास्त काळजी घेणे. आणि मोबाईल वस्तू फार घातक आहे. म्हणजे त्याचे जेवढे चांगले वापर आहेत, तो जर माहिती नसेल तुम्हाला तर त्याचे दुष्परिणाम पण तितकेच आहेत. तुम्हाला काहीतरी विचारत होतं? काय काय लिंक्स? हां हां.
जर अननोन लिंक असेल तर ते ओपनच करू नका, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, लिंक ओपन करायची एक स्टँडर्ड पद्धत असते की तुम्ही त्या लिंकवर क्लिक करायचं नाही, ती लिंक कॉपी करायची आणि तुमच्या ब्राउझरमध्ये टाकायची. ब्राउझरला एक सिक्युरिटी असते की ती जी लिंक तुम्ही ओपन करणार आहे ती सिक्युअर आहे की अनसिक्युअर आहे, हे ब्राउझर तुम्हाला सांगतो की बाबा ही लिंक जी आहे ती सिक्युअर नाही आहे, तुम्हाला पुढं जायचं आहे की नाही जायचं आहे हे तुम्हाला विचारतं. तुम्ही जर त्या लिंकवर क्लिक केलं तर डायरेक्ट लिंक फॉलो केली जाते आणि ती जिथं त्याने लिंक केली असेल मग त्याच्यामध्ये काही असू शकतं, एखादं स्पायवेअर किंवा एखादं हे असू शकतं जे तुमच्या मोबाईलचा कंट्रोल घेतं, एखादं बँकिंगचे तुमचे पासवर्ड वगैरे चोरी करण्याचा कोड असू शकतो, एखादे तुमचे काही प्रायव्हेट फोटो आहेत ते ॲक्सेस करायची लिंक असू शकते. मग त्या लिंकमध्ये काही असू शकतं, त्याचे एन नंबर ऑफ पॉसिबिलिटीज आहेत की त्या लिंकमधून काय ओपन होणार. त्याच्यामुळे अननोन लिंक तर क्लिक करूच नाही. इवन बऱ्याच आता ईमेल वगैरे लोक वापरत असतील ना, ईमेलमध्ये पण काही लिंक पाठवले जातात ऑफर्स वगैरे, त्यासुद्धा लिंक त्या तुम्ही जर तुमच्या बँकेकडून आलेले असेल ईमेल किंवा ओळखीच्या माणसाकडून आलेलं असेल, ओळखीच्या संस्थेकडून आलेलं असेल लिंक, तर ती लिंक तुम्ही कॉपी करा आणि ब्राउझरमध्ये टाका. म्हणजे ब्राउझरकडे एक ॲडिशनल फॅसिलिटी असते की ते लिंक जे तुमच्याकडे काय होतं अँटीव्हायरस सॉफ्टवेअर असते त्याची प्रिकॉशन त्या ब्राउझरला असते, प्लस ब्राउझरची स्वतःची सिक्युरिटी असते काही की लिंक सिक्युअर आहे, त्याचा तो SSL सर्टिफिकेट्स वगैरे ते व्हेरीफाय करतं, सगळं सायन्स त्याच्यात ते व्हेरीफाय करतं. त्याला जर ते व्हेरिफिकेशन मिळालं नाही तर तुम्हाला ते पॉपअप दाखवतो की बाबा हे अनसिक्युअर आहे, याच्यात तुम्हाला जायचं आहे का, तुमच्या ओळखीचे असेल तर मग ते जायचं असेल तर फॅसिलिटी देतं ते, पण तुम्हाला सांगतं की बाबा हे रिस्की आहे मग ते त्या पद्धतीने ऑपरेट करायचं. आणि मोस्टली लिंक त्यासाठीच पाठवले जातात की तुम्ही त्याच्यावर क्लिक करावं आणि काहीतरी मग कुठेतरी प्रलोभनाला बळी पडावं, पुढं काहीतरी तुम्हाला गिफ्ट मिळणार आहे, मग तुमचे डिटेल द्या, मग आता हे एवढ्या रुपयाचं गिफ्ट आहे तुम्ही एवढे रुपये द्या, हे अशा ज्या आहेत. आणि आजकाल ते AI जे आलेले आहे, बरेचसे ॲप्लिकेशन AI इंटिग्रेटेड आहे, म्हणजे तुम्ही जशी इन्फॉर्मेशन त्याच्यात फीड करत राहता तसं ते AI त्याचं एक सगळ्याचा अभ्यास करून त्याचं एक ॲप्लिकेशन तयार करतं आणि त्याच्या माध्यमातून पण फसवणूक होऊ शकते. त्यामुळे बेसिक गोष्ट ही आहे की जे आपल्याला माहीत नाही त्याच्यामध्ये जायचं नाही. एकदम एका लाईनमध्ये सांगायचं झालं, जे माहीत नाही त्याच्यामध्ये जायचं नाही. जायचं असेल तर आधी माहिती घ्यायची आणि मग त्याच्यामध्ये जायचं. झाला वेळ.